हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत, आनंदात, हसताय ना? येस, मी तुमचा मित्र अतुल भातकडे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर मी आज तुम्हाला ध्येय म्हणजे काय, ध्येय प्राप्ती, ती माणसं आपल्या आयुष्याचे ध्येय कधीच ठरवू शकत नाहीत ज्यांना आवड नसेल. परिस्थिती, गरज आणि आणीबाणी या चार गोष्टी नसतील तर माणूस आपल्या आयुष्यात कधीच ध्येय ठरवू शकत नाही. म्हणून एखादे ध्येय ठरवताना सर्वात पहिले आवड पाहिजे, इच्छा तिथे मार्ग. काहीतरी करायचे, काहीतरी प्राप्त करायचे तर नुसती इच्छा असून फायदा नाही, तर प्रबळ इच्छाशक्ती हवी, तरच ध्येय प्राप्ती. ध्येय हे आडवावरचे अडवलेले पाणी नसते की लगेच वादळ वाऱ्याने बांध फुटून वाहून जाईल, तर तो एक अखंड प्रवाह असतो. तसंच ते गरम ताव्यावर पडले थेंब पण नसते जे की लगेच जळून जाईल, बाष्प होईल. काही इच्छा एवढ्या साध्या आणि क्षुल्लक असतात ना की तो मनुष्य एकतर हतबल होऊन सोडून देतो, नाहीतर विसरून जातो. पण ध्येयाचे मात्र तसे नसते. ध्येय म्हणजे कमिटमेंट. मी माझ्याशी केलेली कमिटमेंट. मी स्वतःशी कमिटमेंट केली ना, मग बस. मग कितीही वादळ वारा येऊ, कितीही संकट येऊ, मी माझ्या ध्येय प्राप्तीची बाग फुलवणार म्हणजे फुलवणार. म्हणून जीवनाचे ध्येय समजून घ्या. फक्त इच्छा झाली म्हणून वाघाच्या जबड्यात शिकार येऊन पडत नाही. त्यासाठी वाट शोधावी लागते, संघर्ष करावा लागतो, आळस झटकावा लागतो, नजर तीक्ष्ण करावी लागते, कान सतर्क करावे लागतात आणि दमदार आणि शांत राहून वाटचाल करावी लागते. लक्ष शोधावे लागते आणि मग रणनीती आखावी लागते. आपले ध्येय सुद्धा असेच असले पाहिजे. आवड असेल तर मग उठा, ध्येय ठरवा आणि स्वस्थ बसू नका. माणसाची परिस्थिती ही ध्येय प्राप्तीला कारणीभूत असते. गुलामीवर कोण मात करतो? ज्याने गुलामगिरी सोसलीये, लहानपणी गुलामीचे चटके सोसले. गरिबीवर कोण मात करतं? ज्याने गरिबी पाहिलीये, ज्याने गरिबीचे झटके खाल्ले, फटके खाल्ले. शोषितांना एकदा शोषणाचे दुष्परिणाम जाणवले की मग तो बंड करतो. बंड करणं म्हणजे काय? तर आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवणे. आपल्या आयुष्यातील तिसरी गोष्ट म्हणजे आणीबाणी. डू ऑर डाय, शरण किंवा मरण. एक तर आणीबाणीला शरण जाऊन मरून जा, नाहीतर संघर्ष कर आणि अर्जुनासारखा विजयी हो, नाहीतर किड्या मुंग्या सारखा मरून जा. चौथी बाब म्हणजे गरज. ध्येयाची गरज काय आहे? तर गरज ही शोधाची जननी आहे आणि तीच गरज लक्षात घेऊन पुढे लक्ष्य प्राप्ती, ध्येय प्राप्तीकडे घेऊन जाते. तुमची गरज काय आहे? होम लोन, मुलांचे शिक्षण, सुखी आनंदी जीवन, स्ट्रेस फ्री लाईफ जगणे. तर ध्येयाची कालबद्धता ठरवा. आपले ध्येय कसे गाठायचे? आपल्या ध्येयाचे टप्पे ठरवा. ध्येय कसे? एका मिनिटाचे, एका तासाचे, एका आठवड्याचे, एक दिवसाचे, एक महिन्याचे, एका वर्षाचे, 5 वर्षाचे की पूर्ण आयुष्यभराचे? एक एक टप्पा पार करा. मोठा प्रवास, छोटे पाऊल. लाखो किलोमीटरचा प्रवास एक एक टप्पा टाकून पूर्ण करा. वेग वाढवा, सातत्य ठेवा, समर्पण करा, स्वतःला झोकून द्या. जेवढे मोठे ध्येय तेवढे लवकर उठा.
वेग वाढवा, सहनशीलता वाढवा, संयम वाढवा, आत्मविश्वास वाढवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा घ्या. तो 400 वर्षापूर्वीचा इतिहास वाचा. महाराजांनी आदिलशाही आणि मुघलांची गुलामगिरी पाहिली नसती, परिस्थिती, आणीबाणी, गरज समजली नसती, आवड निर्माण झाली नसती, तर कदाचित स्वराज्य निर्माण झालेच नसते. म्हणून स्वतःचे व्हिजन ठेवा, ध्येय ठरवा, नियोजन करा आणि मग रणनीती आखा आणि आपले ध्येय, लक्ष्य प्राप्ती आनंदाने पूर्ण करा. यशस्वी व्हायचे असेल तर मग वाट शोधा. इतिहास रचवायचा असेल, इतिहास घडवायचा असेल तर मग पहिले इतिहास वाचा, इम्प्लिमेंटेशन करा आणि स्वतःच्या यशाचा मार्ग स्वतः निर्माण करा. स्वतःचे स्वराज्य निर्माण करा आणि मग बघा, जग तुम्हाला सॅल्यूट करेल, सॅल्यूट करेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन संकल्पना घेऊन. तोपर्यंत थँक्यू. बाय.